नमस्कार मित्रांनो, सोनं आणि चांदीच्या बाजारात आज मोठा धक्का बसलाय. फक्त एका आठवड्यात सोनं तब्बल 3,000 रुपयांनी महागलंय आणि चांदी तर थेट 10,500 रुपयांनी उसळली आहे. आता प्रश्न असा आहे, ही वाढ अजून वाढणार का, की पुढच्या काही दिवसांत मोठी घसरण होणार? जर तुम्ही सोनं चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे. कारण आज आपण पाहणार आहोत तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट्स, मार्केटमध्ये अचानक झालेल्या या मोठ्या बदलामागचं कारण आणि पुढे काय होणार याचा अंदाज. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण एक छोटासा निर्णय तुम्हाला हजारो रुपयांचा फायदा किंवा तोटा करून देऊ शकतो. किमतींमधील वाढ आणि MCX अपडेट. देशांतर्गत फ्युचर मार्केटमध्ये म्हणजेच MCXवर या आठवड्यात मोठी खळबळ उडाली आहे. आकडेवारीकडे नजर टाकली तर मागील आठवडा सोनं प्रति 10 ग्रॅम 1,49,650 रुपयांवर बंद झालं होतं. आजची स्थिती यात 3,000 रुपयांची वाढ होऊन सोन्याचे भाव वधारले आहेत. चांदीचा धमाका. चांदीने तर कहरच केलाय. मागील आठवड्यात 2,32,600 रुपयांवर असलेली चांदी या आठवड्यात तब्बल 10,500 रुपयांनी महागली आहे. याचाच अर्थ गुंतवणूकदारांसाठी ही मोठी बातमी आहे, पण खरेदीदारांच्या खिशाला थोडा कात्री लागणार आहे. प्रमुख शहरांतील दर. आता पाहूया तुमच्या शहरातील आजचे ताजी दर. दर प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेटसाठी. शहर 24 कॅरेट दर रुपये, 22 कॅरेट दर रुपये. मुंबई पुणे 1,52,840 रुपये, 1,40,000 रुपये. दिल्ली लखनौ 1,52,990 रुपये, 1,40,250 रुपये. चेन्नई पटना 1,53,820 रुपये, 1,41,000 रुपये. अहमदाबाद पटना 1,52,890 रुपये, 1,40,150 रुपये. चांदीबद्दल बोलायचं झालं तर आज 12 एप्रिल रोजी दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथे 10 ग्राम चांदीचा दर 2,600 रुपये आहे. म्हणजेच 1 किलो चांदीसाठी तुम्हाला 2,60,000 रुपये मोजावे लागू शकतात. चेन्नईमध्ये हा दर थोडा जास्त, म्हणजेच 2,650 रुपये 10 ग्राम आहे. दागिने खरेदीसाठी कॅरेटचे गणित. मित्रांनो, किंमत वाढली असली तरी भारतात सोनं खरेदी करणं हे शुभ मानलं जातं. पण दागिने घेताना गोंधळ होतो की किती कॅरेटचं सोनं घ्यावं. 24 कॅरेट म्हणजेच 24K हे शुद्ध सोनं असतं, पण ते खूप मऊ असतं, त्यामुळे याचे दागिने रोज वापरता येत नाहीत. 18 कॅरेट म्हणजेच 18K हे दिसायला खूप पिवळसर आणि उठावदार असतं. विशेष समारंभासाठी हे उत्तम आहे. 14 कॅरेट म्हणजेच 14K जर तुम्हाला रोजच्या वापरासाठी अंगठी किंवा साखळी घ्यायची असेल तर हा सर्वोत्तम पर्याय आहे, कारण हे जास्त मजबूत आणि टिकाऊ असतं. मित्रांनो, अशीच महत्त्वाची आणि अपडेटेड माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर बहिणींना, कुटुंबातील सदस्यांना शेअर नक्की करा, जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये जरूर विचारा. आम्ही प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.